सो त्या दिवशी आमच्याकडे एक माणूस आला होता आणि त्याने छबिल गोदूसाठी डॉल आणली होती, एक डॉल अशी क्यूटशी, आणि त्यांनी लगेच ती गोदूला दिली वगैरे, आणि गोदूने ती घेतली. घेतल्यानंतर गोदू आपली, मग तो म्हणाला माणूस, व्हॉट हॅपन्ड बेटा? मग गोदू म्हणाली, अंकल यू ओनली गॉट मी द डॉल, वेर इज द डॉल हाऊस? छबिल चिडली, गोदू नो, he doesn't have the money. Sorry uncle. गोदू नो नंतर मी खुश झाले होते थोडी की असं वागू नये वगैरे. ही डझंट हॅव द मनी टू बाय द डॉल हाऊस. काय करायचं? मी आणि ते अंकल जे आलेले कुठल्या तरी पाण्यात, तळ्यात कुठे जाऊन आम्ही उडी मारू आणि हे तोंड लपवू असं झालं होतं. पण तो माणूस काही गरीब बिरीब पण नव्हता, त्यामुळे त्याला जास्त लागेल की का मी एकच डॉल आणते तेव्हा. हे सगळं का झालं असेल? कारण मी माझीच ट्रेनिंग होती ना त्यांना की कधी कोणी काही दिलं तर हावरटासारखं घ्यायचं नाही. बरं, जास्त कोणी असं फोर्स केलं तर थोडंसं घ्यायचं, आणि घेतलं तरी काही असू दे, साधा पार्लेचा पुडा असला तरी मला हे का नाही आणलं, मला ते का नाही आणलं, असं सगळं विचारायचं नाही. बिकॉज नॉट एव्हरीबडी हॅज अ सेम फायनान्शियल कॅपॅसिटी. सम पीपल आर पुअर मम्मी. म्हटलं हो बाळा, सम पीपल आर पुअर, त्यांच्याकडे पैसे नसतात तेवढे, ती लोक आपल्या आपल्या परीने आणतात सगळं. सो आपण असं नाही विचारायचं हे का नाही आणलं, ते का नाही आणलं, ते त्यांच्या परिस्थितीप्रमाणे आणतात. आपण थँक्यू म्हणायचं, आपण प्रेमाने घ्यायचं आणि थँक्यू म्हणायचं. ह्या ट्रेनिंगचा वापर करून त्या माणसाला, बिचाराला, ही जी काय बोलली आहे ना छबिल, नो, ही डझंट हॅव द मनी. सॉरी अंकल, माझं पॅकअप. अच्छा अच्छा अच्छा.